नमस्कार मंडळी. IIT मुंबई म्हटलं की आजही कित्येक तरुणांचं मुलांचं स्वप्न आहे तिथे जाऊन एक तरी डिग्री घ्यायची, निदान बीटेक नाहीतर मग एमटेक किंवा PhD. हे आम्हा टेक्निकल विद्यार्थ्यांचं किंवा प्रोफेसर्सचं विद्यास्थान. आणि इथे विनासायास मला एंट्री मिळाली 1987 मध्ये. कारण होतं क्वालिटी इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम. 7 वर्ष सुरतच्या रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तेव्हाच्या नोकरी केल्यानंतर लेक्चरर म्हणून IIT मुंबईला फक्त एका इंटरव्ह्यूनी माझं सिलेक्शन झालं. आत येताना मन भरून आलं होतं आणि सगळ्यात पहिली बिल्डिंग डोळे भरून बघितली ती कोणती होती? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग. अहो, ही बिल्डिंग कायम टीव्हीवर बघत आलोय. कोणतीही IITची न्यूज असली ना की हीच बिल्डिंग पहिले दाखवतात. आणि या बिल्डिंगचा मागचा भाग अतिशय नयनरम्य. अहो, अशोकाची झाडं, दुतर्फा हिरवळ, लांब जाणारा रस्ता आणि टोकाला आर्च, त्यात IITचं ब्रीदवाक्य ज्ञानम परमम ध्येयम. मंडळी, या मागच्या बाजूला आल्यानंतर मला काय आठवलं असेल तर 2 सिनेमे. हो, तेव्हा 72 ते 77 माझा एक नागपूरचा वर्गमित्र येथे बीटेक मेकॅनिकलला होता आणि त्याने मौलिक माहिती दिली होती. अहो, आपकी कसम आणि जवानी दिवानी हे तेव्हाचे हिट सिनेमे, त्यातले काही सीन्स IIT शूट केले होते. आणि नंतर 80च्या दशकात साथ साथ हा फारुख शेख आणि दीप्ती नवल यांचा सिनेमा बघितला होता. त्यातली तर गाणी आणि कितीतरी सिक्वेन्सेस IITच्या रस्त्यावर, कॅन्टीन मध्ये, क्लासरूम मध्ये चित्रित केले होते. तर अशा या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग वरून जाताना मन भरून नसेल आलं तरच नवल. हा, नंतर मात्र या बिल्डिंगला दर महिन्याच्या 7 तारखेला जायचं. आणि 3.5-4 वर्षांच्या वास्तव्यात शेवटी आम्ही स्कॉलरशिपसाठी जेव्हा 7 तारखेला लाईनीत उभं राहायचो या बिल्डिंग मध्ये, तेव्हा हळूच मागे वळून बघायचो. कारण हो, चुकून बिबट्या तर नाही ना त्या लाईनीत. कारण त्या दिवसात आम्हाला IITत रोज रात्री बिबट्या दिसायचा, म्हणजे कोणाला ना कोणाला दिसायचा. तर आम्हाला असं वाटायचं की तोही रात्री रिसर्चला येतो, मग त्यालाही स्कॉलरशिप मिळवण्याचा हक्क नाही का? तर अशी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग पार करून आम्ही लगेच रस्त्याच्या पुढच्या उजव्या बाजूला आमचं सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे, तिथे मी PhD साठी डेरे दाखल झालो. आता सुरुवातीला कसं की आम्ही कोणत्या रूम मध्ये बसायचं हा विचार आमच्या डोक्यात होता आणि आमच्या गाईडने तो प्रश्न चुटकीसरशी सोडवला. त्यांच्या हाताखाली आम्ही त्यावेळी 8 जण रिसर्च स्कॉलर्स होतो. मग 8 जणांसाठी त्यांनी आम्हाला सांगितलं, खालच्या मजल्यावरची स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स लॅब आहे, ती पडीकच आहे, तिथे काही काम होत नाही, तिथे तुम्ही बसा. ती रूम पाहिली आणि माझा भ्रमनिरासच झाला. रूम मोठी होती, हो, चांगली लॅबोरेटरी होती, पण आतमध्ये धूळ, कोळिष्टकांचं साम्राज्य, फर्निचर अस्ताव्यस्त पडलेलं. मग पिऊन करवी ते सगळं भंगार फर्निचर एका बाजूला ठेवलं आणि आमच्या 8 जणांसाठी 8 टेबल आम्ही मागवून घेतले. मग प्रत्येकाकडनं कॉन्ट्रीब्युशन घेतलं आणि ठाण्याला जाऊन सुबक टेबल क्लॉथ, काचेच्या फुलदाण्या, रंगीबेरंगी प्लास्टिकची फुलं, पाण्यासाठी जग, हे सगळं आणलं. आणि राहिलं रूम मध्ये एंट्री करताना पार्टिशन. त्या पार्टिशनवर रातोरात खपून निदान 6 रिसर्च रिलेटेड पोस्टर्स मी स्वतः आपल्या हाताने रंगवली आणि चिकटवली. दुसऱ्या दिवशी गाईड आमचे तिथे आले तेव्हा ते बघतच राहिले. त्यांनी विचारलं, हेमंत, हे सगळं कशाला केलंस? म्हटलं, सर, जिथे 3-4-5 वर्ष आम्हाला दिवस रात्र बसून काम करायचंय, ती रूम चांगली नको का आमच्यासाठी? तिथे रोज बसावंसं वाटलं पाहिजे, खरं तर तिथून उठावंसंच वाटलं नाही पाहिजे, अशी ही रूम पाहिजे, म्हणून अशी केली. गाईड खुश झाले. त्यानंतर याच डिपार्टमेंटमध्ये कितीतरी गोष्टी मजेशीर अनुभवायला मिळाल्या. पहिला पेपर झाला 1 वर्षातच आणि आम्हाला गाईडच्या स्वतःच्या रूम मध्ये एंट्री केव्हाही असायची. अहो, ते काय करायचे माहितीये का? ते आम्हाला त्यांच्या रूमची डुप्लिकेट चावी द्यायची. 8 जणांना 8 डुप्लिकेट चाव्या दिल्या होत्या आणि त्यांच्या रूम मध्ये एकाहून एक सरस पुस्तकं होती. त्या पुस्तकात
आमचं बायबल हिंटन अँड ओवन यांची 4 पुस्तकं होती, ज्यावरनं आम्हाला पुढे प्रोग्राम करायचा होता. एवढंच नाही, तर जेव्हा आम्ही सुरुवातीला त्यांच्या सब्जेक्टची परीक्षा द्यायची होती, तेव्हा फक्त त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्याजवळ किल्ली असली तरी आता उद्या तुमचा पेपर आहे, तर आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि तुमचे पेपर तपासून होईपर्यंत 3 दिवस तुम्ही या माझ्या रूम मध्ये येणार नाही, ही मला खात्री आहे. अहो, केवढा विश्वास IITचा. तुम्हाला आठवतं? अहो, 5 पॉइंट समथिंग म्हणजेच 3 इडियट्स वर जेव्हा हा सिनेमा होता, तेव्हा IIT दिल्लीत याच एकाने, मला वाटतं शर्मन जोशी, चोरून तो त्याच्या प्रोफेसरच्या रूम मध्ये शिरतो, पेपर फोडायचा प्रयत्न करतो आणि त्या फसल्यामुळे वरून उडी मारतो. असं काही आमच्या इथे नव्हतं. IITत संपूर्ण विश्वास असतो आणि त्या विश्वासावरच सगळं जग चालू असतं. त्यानंतरही आमच्यासाठी ही गाईडची रूम म्हणजे एक सॅक्रोसॅन्क्ट, अतिशय पवित्र रूम होती. तिथेच बसून कितीतरी पेपर्सच्या आयडियाज, रिसर्चच्या आयडियाज आमच्या मनात उगम पावल्या. हे झालं डिपार्टमेंटचं. आता त्याच्या पुढे थोडं गेल्यानंतर काय दिसेल तुम्हाला? अहो, लायब्ररी. या लायब्ररीचे आमच्यावर फार उपकार आहेत. पहिल्या सेमेस्टरला जेवण झालं की 2:30-3 वाजता चहा पिऊन आम्ही लायब्ररीतच पडीक असायचो, कारण लिटरेचर रिव्ह्यू. आणि नंतर तर लायब्ररीत कधीही वेळ मिळाला की लायब्ररीत पळायचो, कारण तिथून आम्हाला कितीतरी युरेका मोमेंट्स मिळाले. आणि त्याची पुण्याई कशी जमा केली, एकदा टायटल नक्की झालं ना की त्या रिलेटेड जेवढे पेपर्स असतील सगळे आम्ही झेरॉक्स करून घ्यायचो, ओव्हरनाईट जर्नल इश्यू करायचो. संध्याकाळी 5 वाजता बाहेर पडलं की वाय पॉइंट गेट तिथल्या छेडा कॉम्प्लेक्स मध्ये जाऊन त्या पेपर्सच्या झेरॉक्स जवळ ठेवायचो. आणि तेव्हा आम्हाला कळलं नाही, पण आम्हालाही व्हिजन होती. अहो, जो प्रॉब्लेम सोडवायचा होता त्याचं व्हॅलिडेशन करावं लागतं ना. मग त्या व्हॅलिडेशनसाठी इतरांनी बनवलेले किंवा त्यांनी केलेले सेटअप किंवा त्यांचे आलेले रिझल्ट्स यावर चेक करावं लागतं. हे चेक करण्याचं मटेरियल आधीच तयार होतं. म्हणजेच काय, आधी कळस मग पाया. पण लायब्ररीत चालतं असं. आणि एकदा तर लायब्ररीत गंमतच झाली. ज्या विषयावर माझं PhD बेतलेलं होतं त्या विषयावरचं ऑलमोस्ट तसाच पेपर मी पाहिला. माझं धाबं दणाणलं. धावत पळत गाईडची अपॉइंटमेंट घेऊन मी त्यांना भेटलो आणि तो पेपर दाखवला. सर, मी जे काम करणार आहे ते तर ह्या पेपरमध्ये आलंय. आता माझ्या रिसर्चचा काय? हा एवढा मोठा प्रश्न माझ्या डोळ्यांसमोर आणि चेहऱ्यावर दिसत होता. गाईड फक्त हसले. ते म्हणाले, अरे, हे सगळं खरं असलं तरी याच्यात एक मूलभूत फरक आहे. आपलं मॉडेल C0 कंटिन्युइटीचं आहे आणि यांचं मॉडेल C1 कंटिन्युइटीचं आहे. आता त्या खोलात तुम्ही शिरू नका. म्हणायचा अर्थ की आपलं काम युनिक आहे, हे कोणीही जगात तुझ्याशिवाय करणार नाही याची खात्री आहे मला. तेव्हा डोंट वरी, गो अहेड. जे जमेल तेवढं सगळं मटेरियल गोळा कर, तुला लिटरेचर रिव्ह्यूला ते कामास येईल. माझा जीव भांड्यात पडला. तर अशी ही लायब्ररीची कथा. तिथून पुढे आपण कुठे जातो? हॉस्टेलमध्ये. हॉस्टेलमध्ये शेवटच्या 1 वर्षात मी राहत होतो, कारण माझं क्वार्टर मला नियमाप्रमाणे 3.5 वर्षानंतर सरेंडर करावं लागलं. हॉस्टेल आमचं होतं 1, त्याला म्हणायचे क्वीन ऑफ कॅम्पस. आणि या हॉस्टेलमध्ये रूम्स छोट्या होत्या पण मेस मोठी होती. आणि तिथल्या कॉमन रूमची मजा काय माहितीये का? अहो, तिथे दुपारी किंवा संध्याकाळी आम्ही जायचो तेव्हा कोणीतरी 2 जण चेस खेळत असायचे. आणि त्या चेसमध्ये जे दोघं विरुद्ध बाजूनी लढणारे होते त्यांच्यापेक्षा त्या दोघांच्या मागे निदान 5-6 जण उभे असायचे. आणि त्या 5-6 जणांपैकी एक जण त्याच्या वतीने ती मूव्ह करायचा. आणि मग ते झालं की दुसऱ्याच्या वतीने त्याच्या मागच्या 5-6 जणांपैकी एक जण मूव्ह करायचं. ते दोघं बिचारे काहीच करायचे नाही आणि येणारे जाणारे एवढे एक्सपर्ट होते की इतरांमध्येच तो सामना रंगायचा. आणि मी पाहिलं, रात्र तो चालायचा. तर अशी ही IITच्या हॉस्टेलची मजा. त्यातली एक आख्यायिका अजूनही ऍप्लिकेबल आहे. असं म्हणतात की हॉस्टेल मेस मध्ये जे कॅन्टीन आहे ना, त्यात आम्हाला वर्गीज म्हणून एक अंडा भुर्जी पाव करून द्यायचा. हॉस्टेलचं जेवण काय नंतर गवतासारखं लागायचं हो. मग त्याला उपाय काय? तर अंडा भुर्जी आणि ब्रेड हे घेऊन वेळ मारून न्यायची.
तर आख्यायिका अशी होती, जोपर्यंत तुम्ही वर्गीस चहाची अंडा भुर्जी 1 वर्ष खात नाही ना, तोपर्यंत तुम्हाला पीएचडी मिळणार नाही. तर ही अशी मजा असली तरी तिथे जीवाला जीव देणारे मित्र भेटले. आणि हो, त्यातले दोघं जण, सगळेच जण चांगल्या पदावर गेले, पण त्यातले दोघं जण खास तुम्हाला सांगतो, कारण त्यातला एक डॉक्टर हेमेंद्र आर्य याच्या बॉक्स रूम मध्ये मी काही महिने होतो. आणि आज मी रिसेंटली त्याला भेटलो 4 महिन्यांपूर्वी. तेव्हा तो एरोनॉटिकल डिपार्टमेंटचा सिनियर प्रोफेसर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट होता. तसंच तिथेच मैत्री झालेला डॉक्टर मिलिंद अत्रे, याच्यामुळे काय झालं, याच्यामुळे मला क्लासिकल समजायला लागलं. अश्विनी भिडे देशपांडे यांची कॅसेट त्याने मला दिली आणि सांगितलं, हेमंत, रिसर्च नुसतं करू नकोस, संगीत पण ऐकत जा. आणि ती कॅसेट ऐकल्यानंतर मी बेभान झालो. ऑल नाईट क्लासिकल हे त्याच्यामुळे मी बघायला लागलो. आणि आज हा डॉक्टर मिलिंद अत्रे, माझा जवळचा मित्र, त्याच IIT मुंबईचा डेप्युटी डायरेक्टर आहे. हॉस्टेलची ही अशी मजा वेगवेगळी असते. आता फिरता फिरता मी कुठे गेलो, QIP क्वार्टरकडे. हो, आम्हाला सुरुवातीला पहिले 3 ते 3.5 वर्ष 2 रूम किचन सेमी फर्निश्ड असं क्वार्टर मिळालं होतं. नशीबवान होतो आम्ही. आणि IITच्या स्टॅम्पमुळे काय झालं, त्यावेळेस 87 मध्ये तुम्हाला गॅस कनेक्शन, गॅस सिलेंडर मिळणं जवळपास दुरापास्त होतं. पण IITला क्वार्टर मिळालं. हा स्टॅम्प दिल्याबरोबर IIT समोरच्या गॅस सिलेंडर एजन्सीने मला तात्काळ 2 सिलेंडर आणि गॅसचं शेगडी आणि रेग्युलेटर दिला. केवढे मोठे माझ्यावर हे उपकार होते. आणि त्याच्यानंतर या 4थ्या मजल्यावरच्या क्वार्टरमध्ये गेम छान रंगायचा रिसर्चचा. 4थ्या मजल्यावरून सगळं छान दिसायचं. सुरुवातीला माझ्या क्वार्टरवर माझे मित्र अधूनमधून यायचे. पण एक दिवशी काय झालं, सकाळी तेव्हा आम्ही सगळेच जण रात्री 1-2 वाजेपर्यंत काम करायचो, त्यामुळे उठायचो उशिरा, 8-8:30ला. आणि 9 वाजता ब्रेकफास्ट करून मग 9:30-10ला डुलत डुलत पुन्हा डिपार्टमेंटला कामाला जायचं. हा तेव्हाचा दिनक्रम होता. मी 8:30-9:45ला दुधाचं आणि चहाचं आधण ठेवत होतो. तेवढ्यात मला खिडकीतून दिसलं, माझे 5 हॉस्टेल 1चे मित्र, कलिग्स, जे माझ्याबरोबर रिसर्च करत होते, लुंगी आणि असेल त्या वेशात माझ्याचकडे येत होते. काय प्रश्न असेल हा विचार न करता मी 5 जणांचं आधण वाढवलं. थोड्याच वेळात ते आले आणि त्यांनी सांगितलं, पाटील, टीव्ही ऑन कर. माझ्याकडे तेव्हा एक छोटा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता. ऑन केल्यावर कळलं, तो दिवस फार भयंकर होता. अहो, त्या दिवशी आपले तेव्हाचे पंतप्रधान, लाडके पंतप्रधान राजीव गांधींची हत्या झालेली होती. आणि त्यामुळे मेस वर्कर्सनी स्वतःहून मेस बंद ठेवली होती. त्यामुळे ते सगळे मित्र माझ्याकडे चहा आणि नाश्त्यासाठी आले होते. दुपारनंतर मग आम्ही बाहेर गेलो जेवायला. पण तो दिवस युनिक होता. तेव्हा असं जाणवलं की IITत एरवी रजा, शनिवार रविवार, ऑफ द ऑफिस अवर्स याला काहीही किंमत नव्हती. प्रत्येक जण आपापल्या सोयीप्रमाणे दिवसातनं निदान 12 ते 14 तास रिसर्च करायचा, लॅबमध्ये जायचा. तो दिवस असा होता की त्या दिवशी संपूर्ण IITतला कोणीही विद्यार्थी कामावर गेला नाही. हीच राजीव गांधींना वाहिलेली IITiansनी श्रद्धांजली होती. अशा या क्वार्टर्समध्ये राहिल्यानंतर काय झालं, अजून त्यात काही आख्यायिका होत्या क्वार्टरबद्दल. जेव्हा सुरुवातीला आम्ही या क्वार्टरमध्ये जॉईन झालो ना, तेव्हा आमच्यासारखेच 20-25 जण तिथे होते वेगवेगळ्या क्वार्टरमध्ये. आम्ही काय ठरवलं होतं भोळेपणाने, की अहो, 9 वाजता डिपार्टमेंटला जायचं, दुपारी जेवायचं, 5 वाजता काम झालं की घरी यायचं. आणि संध्याकाळी संध्याकाळी ऑलमोस्ट 1 सेमेस्टर रोज मी बाजूची टेकडी चढायचो. आणि तेव्हा आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की 3 वर्ष झाले की काही बघायचं नाही, सोडून चाललं जायचं. झाली पीएचडी तर झाली, नाही तर नाही झाली. तेव्हा आम्हाला नशीब हसत होतं. हा सगळा हनीमून पिरियड होता. 6 महिन्यानंतर आम्ही सगळेच कसे ना कसे आपापल्या कामात इन्व्हॉल्व्ह होऊन रात्री बेरात्री 1-1-2 पर्यंत यायचो. हे आम्हालाच कळेनासं झालं. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा 3-4 महिने खपून माझा प्रोग्राम डिबगिंग पूर्णच होईना, तेव्हा मला माझ्या गाईडने सांगितलं, तेव्हाचे 2 एमटेकचे त्यांचे विद्यार्थी होते, त्यांनी मला मदत केली. ते म्हणाले की अंकल, हो, मी त्यांच्यापेक्षा मोठाच ना 8-10 वर्षांनी, तुम्ही ना रात्री जेवून खाऊन या,
आणि डिबगिंग असं तुकड्या तुकड्यात होत नाही. पहाटेपर्यंत जागायच्या तयारीने या, आम्ही काय सांगतो ते आम्हाला ती मदत करा, तो डेटा द्या, सकाळपर्यंत तुमचा प्रोग्राम चालू झालेला असेल. आणि काय आश्चर्य, रात्री 9:30 वाजता मी गेलो आणि 2-2:30 वाजता सगळी माहिती देऊन पेंगलो. 4:30ला त्यांनी मला उठवलं. अंकल बघा, हाच रिझल्ट पाहिजे. मी पाहिलं, हो. अरे, हा तर युनिक फॅक्टर 4 पाहिजे, तो 3.99 आलेला आहे. म्हटलं झाला प्रोग्राम वर्किंग. तर अशा या क्वार्टरनी पुन्हा अजून 2 गोष्टी आम्हाला दिल्या. असं म्हणतात की या क्वार्टरमध्ये राहिल्यानंतर तुम्हाला निदान एकदा तरी IITच्या हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. आणि मला अगदी सुरुवातीला पाईल्सच्या ऑपरेशनसाठी IIT हॉस्पिटलला जावं लागलं. आणि तेव्हा जे काही फॅमिलीवाले PhD स्टुडंट्स होते ना, त्यांच्या घरात एक तरी ऍडिशन होणार हे ठरलेलं होतं. आणि त्याप्रमाणे माझी मुलगी IITच्या हॉस्पिटलमध्ये जन्मली 91 साली. पण नंतर मात्र ती तिच्या आजोबांकडे राहिली. पण मजा काय होती माहितीये का, मी तिला रिसर्च बेबी म्हणायचो. कारण सुरतला गेल्यानंतर ती सुरुवातीचे 2 ते 3 वर्ष कधीही रात्री 2च्या खाली झोपलीच नाही. फार जागवायची आम्हाला, खेळत राहायची. हो, रात्री 9:30-10ला जेवण आटोपली की आम्हाला वाटायचं आताही झोपणार. ती झोपायचीच नाही, खेळत राहायची. असं 1 वर्ष झाल्यानंतर हळूहळू तिने 2चा 1 केला, 1चा 12 केला आणि मग 11, 11:30 वाजता ती झोपायला सुरुवात केली तिने. म्हणून तिचं नाव आम्ही रिसर्च बेबी ठेवलं होतं. आता क्वार्टरचं झालं. या IITत कितीतरी रस्ते आहेत आणि त्या रस्त्यांवरनं डिस्कशन्स किती मस्त चालतात याची तुम्हाला एक कल्पना देतो. सभोवताली झाडी असते, हिरवळ आहे. तुम्हाला वाटेल वा किती छान. पण डोक्यात आमच्या चक्र घुमत असतात PhDच्या प्रॉब्लेम बद्दलची. अगदी सुरुवातीला जेव्हा मी जॉईन झालो तेव्हा माझ्या डोक्यात काय भीती होती त्या रस्त्यावर मी माझ्या सिनियर्सना सांगितली. पहिली भीती होती की माझं रजिस्ट्रेशन तर झालं, पण आता माझे गाईड मरायला नकोत हो, नाही तर माझं कोण बघेल. आता सुदैवाने ते आजही जिवंत आहे आणि माझे 20 विद्यार्थी त्यांना मी PhD करून मीही जिवंत आहे, तो भाग वेगळा. परंतु त्यावेळेला ही काळजी माझ्या डोक्यात होती. नंतर काही महिन्यांनी मला माझ्या सिनियर्सनी विचारलं, हा तुझं काय काम आहे, कोण गाईड आहे. गाईडचं नाव सांगितलं. हा, तरुणकांत साहेब ना, हिंटन अँड ओवेनचे 4 पुस्तक आहे, त्यातला प्रोग्राम करून तुझी PhD 2 वर्षात होईल. मला खूप छान वाटलं. अरे वा, 2 वर्षात होईल म्हणजे 3 वर्षात आपण डिग्री घेऊन सुरतला डेरे दाखल, क्या बात आहे. नंतर कळलं, 1.5 वर्षानंतर जेव्हा सिनियर्स भेटायचं रस्त्यात, चेहरा पडलेला असायचा. ते म्हणायचं काय झालं, नाही काही कळत नाहीये काय करू. म्हणजे 1.5 वर्ष झालंय. 2-2.5 वर्षानंतर ते भेटायचे तेव्हा मी सांगायचो, हा काम सुरू झालंय, आता केव्हाही संपेल. म्हणजे ते मनात म्हणायचे अरे अजून 2 वर्ष आहेत. त्यानंतर मग पुन्हा उत्साहाने फिरायचो, काम मार्गी लागलेलं असायचं. आणि मग ते विचारायचं काय, कुठपर्यंत आलं काम. मी म्हणायचो बस आता केव्हाही सबमिट करीन थिसिस. याचा अर्थ 6 ते 8 महिने मिनिमम. प्रत्यक्षात 4 वर्षानंतर किंवा 4.5 वर्षानंतर थिसिस सबमिट करायची वेळ आली तेव्हा 20 दिवसात 1% लिहून पूर्ण केला. तर रस्त्यावरती सुद्धा अशी संभाषणं होतात. आणि कॅन्टीन, अहो, कॉम्प्युटर सेंटर आणि कॅन्टीन यांचं अतूट नातं आहे. कारण डिबगिंग करताना दर 2 तासांनी कॉफीला यायचो, तेव्हा ब्रेक मिळायचा आणि पुन्हा डिबगिंगसाठी दिमाग तेज व्हायचा. असं करत करत 3 महिने काढले आणि शेवटी जेव्हा प्रोग्राम वर्किंग झाला ना, तेव्हा काय वाटलं माहितीये, की एक दिवशी अचानक संपूर्ण शरीर स्टीफ झालं. जराही हलवलं की दुखायचं. डॉक्टरने सांगितलं तुम्ही 2 महिने एकाच पोझिशन मध्ये दिवस रात्र काम करताय ना कॉम्प्युटरवर, त्यामुळे झालंय. आता 2 दिवस काही करू नका आणि रोज सकाळी व्यायाम करा. धावायला जाता का. मी म्हंटल हो, खो खो खेळाडू आहे मी. जा मग उद्यापासून जिमखाना ग्राउंडला 4 चक्रा मारल्याशिवाय कामाला यायचं नाही. आणि त्यात मजा काय झाली, हॉस्टेल 1ला मला अजून 2 चांगले मित्र मिळाले. आणि ते दोघं कोण होते माहितीये का, डबल डॉक्टर. डबल डॉक्टर म्हणजे अहो ते दोघंही MBBS होते मूळचे आणि PhD साठी IITला आले. डॉक्टर लाल शर्मा आणि डॉक्टर जतीन मेहता. म्हणजे डॉक्टर नंतर झाले ते, परंतु त्यांचं काम संपत आलं होतं. मी त्यांना म्हंटल हो तुम्ही ऑलरेडी डॉक्टर आहात, पुन्हा कशाला इथे रिसर्चला येतात आणि डबल डॉक्टरेट घेतात. ते हसले. ते म्हणाले हो, असं कुठे लिहिलंय की MBBS डॉक्टरनी रिसर्च करू नये. मेडिकल मध्ये खूप रिसर्च असतं. त्याप्रमाणे ते ब्लड फ्लो वरती रिसर्च करत होते आणि त्या दोघांनाही PhD नंतर टॉपच्या पोझिशन्स मिळाल्यात.
त्यातला जतीन मेहता हा जसलोक हॉस्पिटलचा ओव्हरऑल इन्स्ट्रुमेंटेशनचा इन्चार्ज बनला, इन्स्ट्रुमेंट्स आणि प्रोक्युरमेंट. ही फार मोठी पोस्ट होती. आणि दुसरा, बोरिंजर मॅनहाइम मध्ये इंडिपेंडंट डायरेक्टर झाला. प्रोस्थेसिस म्हणजे आपण जे खोटे पाय लावतो त्याचा तो हेड झाला. तर असे हे सगळे हॉस्टेल आणि त्यानंतर कॅन्टीन आणि कॉम्प्युटर सेंटर यांची ही देणगी आहे. आता कॉम्प्युटर सेंटर पडलं आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला मजा सांगतो, कॉन्व्होकेशन हॉल. हो, शेवटी तिथेच येणार. सुरुवातीला आम्हाला कॉन्व्होकेशन हॉल का आवडायचा? कारण तिथे दर वीकेंडला अतिशय चांगला ब्लॉकबस्टर हिंदी सिनेमा यायचा. त्याच्यातला दलपती नावाचा सिनेमा अजूनही लक्षात आहे. रजनी सर, मामुट्टी आणि सोनू वालिया यांचा तो डान्स आणि अख्खं थिएटर म्हणजे अख्खा हॉल मुलांनी टाळ्या शिट्ट्या नाच यांनी जिवंत केला होता. त्यानंतरचं अट्रॅक्शन होतं मूड इंडिगो. दरवर्षी ऑल नाईट क्लासिकल आम्ही हटकून जायचो. रात्रभर जागून सुद्धा सकाळी फ्रेश वाटायचं. याचं कारण उस्ताद झाकीर हुसेन यांचा तबला, नीलाद्री कुमार यांची सतार, त्यानंतर शेवटी प्रभा अत्रे यांची शिवस्तुती. तर हे सगळं ऐकल्यानंतर असं वाटायचं IIT किती रिच, किती संपन्न, किती व्यवस्थित आहे. हो, पण कामावरचं लक्ष कधी उडायचं नाही. आणि याच कॉन्व्होकेशन हॉलमध्ये शेवटी कल्मिनेशन, स्वप्नपूर्तीचा क्षण आला. अहो, PhD ची डिग्री तिथे मिळाली तेव्हा जाणवलं की या IITतनं नंदन निलेकणी पासून ते डॉक्टर राजा रेड्डी पर्यंत मोठमोठे महानुभाव येऊन त्यांनी आम्हाला अतिशय प्रेरक भाषणं दिलेली आहेत. आणि या सगळ्यांचा संबंध येतो कुठे? तर ज्ञानम परमम ध्येयम या लोगोपाशी. या IITत जरी तुम्ही कितीही तुम्हाला वाटलं तुम्ही एन्जॉय करता, सिनेमे पाहतात, इकडे तिकडे फिरतात, तरी डोक्यात तुमच्या PhDचा किडा असतो आणि तो तुम्हाला कायम काम करायला भाग पाडत असतो. सगळ्यात शेवटी तुम्हाला मजा सांगतो, आम्ही क्वालिटी इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम या स्कीमच्या अंडर आलेलो होतो. आम्हाला IIT कायम पॅम्पर करायची. म्हणजे काय? अहो, क्वार्टर दिलेलं होतं, गॅस सिलेंडर मिळाला होता, सेमी फर्निश्ड होतं. काही प्रॉब्लेम झाला तर इस्टेटचे लोक येऊन इलेक्ट्रिसिटी, पाणी सगळं दुरुस्त करून द्यायचे. आम्ही QIP कोऑर्डिनेटर डॉक्टर मूर्तींना विचारलं, अहो, तुम्ही आम्हाला साध्या रिसर्च स्कॉलर सारखी का ट्रीटमेंट देत नाही? आम्हाला असं VIP ट्रीटमेंट का देतात? तर त्यावर त्यांनी हसून उत्तर दिलं, मंडळी, तुम्हाला तुमची मोठेपण, तुमची महत्ता कळलेली नाही. IITला हे माहिती आहे की तुम्ही आज जरी रिसर्च स्कॉलर असला तरी आम्ही तुमच्याकडे भविष्यातील प्रोफेसर, हेड, डीन, डायरेक्टर, प्रिन्सिपॉल आणि पॉलिसी मेकर या रूपात बघतो. मी तेव्हा त्यांना हसून म्हटलं, हो सर, मी आज लेक्चरर आहे, मला हे माहित नाही उद्या मी असिस्टंट प्रोफेसर तरी होईल का? तुम्ही हेड, प्रिन्सिपॉल, डायरेक्टरची गोष्ट करतायत. ते म्हणाले, इट इज रायटिंग ऑन द वॉल विच वी क्लिअरली सी. डोंट वरी माय सन, गो अहेड विथ युअर वर्क. आणि खरंच त्यानंतर IITने काय दिलं हा विचार केला तर आता त्यांचं म्हणणं अक्षरशः प्रॉफिटिक होतं हे कळतं. PhD झाल्यानंतर सगळ्यात मजा काय झाली की हे कळलं की आपल्याला शून्य कळतं. कोणत्याही गोष्टीचा, कोणत्याही प्रॉब्लेमचा विचार शून्यापासून सुरू करायचा आणि काय विषाद आहे त्याचं उत्तर मिळणार नाही. तुमचं ॲनालिटिकल माइंड तयार होतं. एक दोन छोटी उदाहरणं सांगतो. एरवी मी आधी शिकवत होतो, पण PhD झाल्यानंतर काय झालं हे लक्षात आलं माझ्या की कोणत्याही थिअरीची जी ॲझम्पशन्स असतात ते फायनल रिझल्टला कंट्रोल करतात. त्यामुळे जर तुम्हाला नवीन थिअरी करायची असेल, चांगलं समजवायचं असेल, तर ॲझम्पशन्स मध्ये फेरफार केले तर रिझल्टमध्ये काय फेरफार होतोय कळतं. आणि याचं उत्तम उदाहरण माझ्या विद्यार्थ्यांनी एका प्रश्नात मला विचारलं होतं, सर, तुम्ही आम्हाला स्टील डिझाईन आणि कॉन्क्रीट डिझाईन शिकवता, पण उद्या आम्हाला अमेरिकेत काम करावं लागलं आणि तिथे लाकडाचं डिझाईन असेल, मग आम्ही कसं डिझाईन करायचं? मी त्यांना म्हणतो, लाकूडच काय, उद्या नवीन मटेरियल येऊ शकतं. आणि PhDत तर मी फायबर रिन्फोर्स्ड कंपोजिट मटेरियल नवीन वापरलं होतं. त्यासाठी सिंपल आहे, थिअरीतले 2 ॲझम्पशन्स बदलले आहेत. त्याप्रमाणे तुम्हाला त्या मटेरियलची स्ट्रेंथ किती आहे, टेन्शन, कॉम्प्रेशन ही लॅबमध्ये काढायची आणि कोएफिशियंट्स बदलायचे आणि ते मटेरियल डक्टाईल आहे का ब्रिटल आहे एवढं लक्षात घेऊन त्याप्रमाणे पुढच्या डेरिव्हेशनमध्ये थोडेफार फेरफार केले की जगातील कोणत्याही मटेरियलचं डिझाईन तुम्ही करू शकता. हे सांगितल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर तर हास्य होतंच, पण मुलांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. PhD तुम्हाला खूप सारं काही देऊन जातं.
आणि IIT मी त्यासाठी कधीच विसरू शकत नाही. माझी IITची सफर कायम माझ्या लक्षात राहील. ती तुमच्याबरोबर शेअर करतोय.